अमरावती शहरातील अवैध सावकारीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत सहकार विभागानं वडाळी आणि काँग्रेस नगर भागात 2 ठिकाणी छापे टाकले। या धडक कारवाईत अवैध सावकारीशी संबंधित संशयास्पद कागदपत्रे, कोरे धनादेश आणि स्थावर मालमत्तेची खरेदी खतं जप्त करण्यात आली असून सावकारी पाशात अडकलेल्यांच्या तक्रारीवरून हे पाऊल उचलण्यात आलं आहे। सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दर्यापूर यांच्या कार्यालयाला प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभारे यांनी या कारवाईचे आदेश दिले होते। फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गगलानी नगर आणि काँग्रेस नगर येथे ही कारवाई करण्यात आली। सहकार विभागानं या कारवाईसाठी 2 स्वतंत्र पथकं नियुक्त केली होती। वडाळी परिसरात सहाय्यक निबंधक किशोर बलिंगे यांच्या नेतृत्वाखाली या पथकांना गगलानी नगरमध्ये शक्तिसिंग वीरेंद्र दीक्षित यांच्याकडे सकाळी 11:55 ते दुपारी 2:35 या वेळेत झडती घेतली। या ठिकाणी 5 संशयास्पद दस्तऐवज, 2 कोरे धनादेश आणि मालमत्तेचे खरेदी खतं हस्तगत करण्यात आले। काँग्रेस नगर परिसरात सहाय्यक निबंधक किशोर इंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं सुमंत अरविंद पाटील यांच्या निवासस्थानी छापा टाकला। तेथे सर्वाधिक 14 संशयास्पद दस्तऐवज आणि 2 कोरे धनादेश मिळून आल्याची माहिती आहे। किशोर इंगळे हे चांदूर रेल्वे आणि दर्यापूरचे यांची आम्ही पथकं नेमली होती। त्या प्रत्येक पथकात आमची 6 माणसं होती। त्यांनी त्यांच्या जिथं पत्ता दिलेला होता तक्रारदारांनी त्या ठिकाणी आम्ही धाडीची कारवाई केली। त्याच्यामध्ये आम्हाला काही संशयास्पद कागदपत्र आढळून आले। त्याच्यामध्ये 2 चेक आहेत आणि काही खरेदी विक्रीचे व्यवहाराचे कागदपत्र जप्त केलेले आहेत। अशा या तक्रारी आमच्याकडे ज्यावेळी प्राप्त होतात त्यावेळी आम्ही अशी धाडीची कारवाई करून तो सावकार अवैध सावकार आहे आणि त्यानं जर समाजातल्या काही लोकांना असं कर्ज देऊन वैध कर्ज देऊन जर फसवणूक करत असेल किंवा त्यांच्याकडनं त्याची लुबाडणूक करत असेल तर आम्ही अशा कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करतो।